आपण देखील इंटरनेटवर पाहून या गुप्त नवरात्रीमध्ये अनेक प्रकारचे जप करत आहात का किंवा जप करणार आहात का? तर थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यामध्ये अमुक प्रकारचा जप करा, 99 मंत्राचा जप करा, बगलामुखीचा जप करा, असे सल्ले देताना लोक दिसतात. परंतु शास्त्रामध्ये स्पष्ट वचन आलेलं आहे, गुरुमुखात विना म्हणतो न सिद्धी याती करहिचित. म्हणजेच गुरुमुखातून मंत्र घेतल्याशिवाय, म्हणजे गुरूंनी आपल्याला मंत्राचा जप दिल्याशिवाय आपण कुठलाही मंत्र आपल्या मनाने करू नये. नाहीतर त्या मंत्राचे जे दुष्परिणाम असतात ते आपल्याला भोगावे लागतात. कारण योग्य ज्ञान नसल्यामुळे त्या मंत्राचं उच्चारण किंवा तो मंत्र अशा प्रकारे सिद्ध करायचा आहे, ज्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण कसाही तो मंत्र जप पाठ करणार आणि त्याच्यातून जे दुष्परिणाम होणार नंतर शास्त्राला नाव ठेवणार की आम्ही इतका मंत्र जप केला, परंतु आमच्याकडे आम्हाला याचा फरकच पडला नाही. फरक कसा पडेल? जर आपण तो शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्र घेतला आणि त्या मंत्राचा जप केला तरच आपल्याला त्या जपाचं विशिष्ट असं फळ मिळू शकतं. तसेच गुप्त नवरात्रीमध्ये ज्या काही साधना करायच्या आहेत त्या सामान्य लोकांसाठी शक्यतो नसतात. सामान्य लोक करू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्य स्वरूपाची सेवा आपल्यासारख्या संसारी लोकांनी करावी. जे लोक तंत्र साधनेमध्ये आहेत किंवा ज्यांनी गुरुकडून विशिष्ट असं मंत्रांची दीक्षा घेतलेली आहे, विशेष करून तंत्र साधनेची दीक्षा घेतलेली आहे, त्या लोकांनी ह्या गुप्त नवरात्रीमध्ये विशिष्ट अशी उपासना करावी. सामान्य लोकांनी आपली जी कुलदेवी असेल त्या कुलदेवतेचं नुसतं नामस्मरण जरी केलं किंवा त्या देवीची जी काही मंत्र जप असतील जे सर्वसाधारण असतील, जसं की सर्व मंगल मांगल्य असेल, शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्य आरती हिरे देवी नारायणी नमोस्तुते, यासारखे काही विशिष्ट मंत्र असतील जे आपण नेहमीच्या उपासनेत म्हणतात, ते मंत्र जपण्यास काहीही अडचण नाही. परंतु 99 मंत्र तसेच काही बीज मंत्र या मंत्रांचा जर आपल्याला जप करायचा असेल तर तो गुरुमुखातूनच आलेला हवा, तरच त्या मंत्राची सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते किंवा त्या मंत्राचा फायदा आपल्याला होऊ शकतो. अन्यथा उलट गुरुमुखातून जप न करता, गुरुमुखातून जप न घेता जर आपण जप जर केला तर तो निश्चितपणे आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे त्या गुप्त नवरात्रीमध्ये आपण कुठली साधना करत असाल तर विशिष्ट अशा गुरूंच्या माध्यमातूनच ती करा, गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करा, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. जय श्रीराम.